खांबाची ताकद, कागदी खांबाची ताकद. आता याच्या मागचं विज्ञान काय आहे हे आपण पहिले प्रयोग समजून घेऊ. तर याच्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य जे आहे, याच्यासाठी लागणारं साहित्य जाड कागद, लागणारा फेविकॉल मी आता वापरला तुमच्या समोर, बरोबर ना. आपण तुम्ही जेव्हा परिपाठ घेत होते ना तेव्हा मी तो वापरला आणि त्याच्यापासून 1 सेंटीमीटरची जागा सोडून 3 प्रकारचे खांब, मी 3 आकाराचे खांब इथं तयार केलेले आहे. बघा 3 प्रकारचे खांब कोणकोणते तयार केले मी, बघा. एकाच प्रकारचा आणि एकाच मापाचा कागद घेऊन एक त्रिकोणी तयार केला. कसा केला दिसते का त्रिकोणी? हा कसा केला? गोल, बरोबर. आणि हा एक केला चौकोनी. हे आकार दिसते ना बघा. या प्रकारचे मी काय केले, या प्रकारचे 3 प्रकारचे खांब मी इथं तयार, बरोबर आहे. आता या खांबावर हे खांब आपण आता उभे करू. हे खांब काय करू? उभे करू. या खांबावर कोणता खांब किती वजन सहन करते ते आता आपल्याला बघायचं आहे. लक्षात ज्या अर्थी एकाच प्रकारच्या कागदापासून आणि एकाच मापाच्या कागदापासून हे आपण खांब तयार केले, याचं जे हे आकारमान असेल, याचं जे क्षेत्रफळ असेल, या तिन्ही याचं क्षेत्रफळ सारखं आहे. काय? तिन्ही याचं क्षेत्रफळ. कशाचं क्षेत्रफळ? हे जे दिसते तुम्हाला, हा मोकळा असणारा भाग, हा मोकळा असणारा भाग आणि या त्रिकोणामध्ये असणारा मोकळा भाग, तिन्ही याचं आकारमान काय आहे किंवा क्षेत्रफळ त्याचं काय आहे? सारखं आहे. लक्षात. वरच्या वर्गाच्या भाषेत क्षेत्रफळ, खालच्या वर्गाच्या भाषेत त्याचं आकारमान जे तुम्हाला दिसते ते सारखं आहे. याच्यानंतरची संकल्पना आहे ते घनफळ. ते मी याच्यानंतर सांगतो तुम्हाला, समजावून. याच्यात नाही आपण तरी सांगतो तुम्हाला समजावून. बघा आता याच्यावर आपण हा खांब उभा केला, बरोबर आहे. आता या खांबावर आपण या खांबावर आता काय ठेवू? वया ठेवू. ठीक आहे. रे हमने पक्का झाला आपला. किती होत्या रे वया? मी पुन्हा मोजतो ना. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 वयाचं वजन यानं सहन केलं. कशानं? त्रिकोणी खांबाने. आता त्रिकोणी ठेवून द्या तुम्ही. झाल्या. आता चौकोनी घेऊ. बरोबर आहे. तसं जर पाहिलं तर किमान बघा, या चौकोनी खांबावर किमान त्रिकोणीपेक्षा एक वही तरी शिल्लक बसायला पाहिजे. लक्षात. बघू आपण पुन्हा प्रयत्न करू. ठीक आहे. खालचं जरी सपाट नसलं तरी ते हळूहळू मोजलं तर पडणार नाही ते लवकर. तुम्ही जोरात मोजता बरोबर. बरं ठीक आहे, जाऊ द्या. ठीक आहे. हे आपण बाजूला ठेवू. ठीक आहे. आता घेऊ आपण गोल.
अरे कशा बसल्या असं विचार करा. आता कारण आहे आता काय आहे ते. याच्यावरचे प्रश्न आहेत बघा. आपण 3 प्रकारचे आकार तयार केले. सगळ्याचं क्षेत्रफळ किंवा आकारमान सारखं होतं बरोबर. एकाच प्रकारच्या कागदापासून बनवले होते. एकसारखे, फक्त त्याचा आकार आपण चेंज केला होता बरोबर आहे. जर हे तुम्ही एका गोल जर केला तर सगळेजण एकमेकात सगळे एकाच मापाचे होतील बरोबर आहे. पण तरी एक गोष्ट तुमच्या लक्षात आली की कोणत्या प्रकारच्या आकारावर सगळ्यात जास्त वजन सहन झालं. गोल बरोबर आहे. किती वया झेपल्या त्यानं. 20 वया, जवळपास 19 ते 20 वया त्यानं सहज झेपल्या. याच्या मागचं कारण काय. याच्या मागचं कारण काय. हा त्रिकोणी होता, हा चौकोनी होता आणि हा गोल होता. याच्या मागचं कारण मी तुम्हाला सांगतो. जेव्हा आपण याच्यावर वजन ठेवलं, जेव्हा आपण याच्यावर वह्याचं वजन ठेवलं त्यावेळेस त्रिकोणीपेक्षा त्रिकोणीमध्ये झालं काय, याचं वह्याचं वजन यामध्ये सारख्या भागात कमी प्रमाणात विभागल्या गेलं. याचं वजन कमी प्रमाणात याच्यावर विभागल्या गेलं. म्हणून आजही कोणत्या पुलाचे कधी खांब बघितले तुम्ही, खांब, पुलाचे खांब बघितले ना, त्रिकोणी बघितले का कधी. कधीच राहत, कारण त्याच्यावर तेवढं वजन सहन होत नाही. लक्षात. त्याच्यानंतर चौकोनी खांब. चौकोनी खांबामध्ये काय झालं, चौकोनी खांबामध्ये या त्रिकोणी तर कधीच नसतात, असतात का कधी. पण त्रिकोणी खांब तरी काही ना काही प्रमाणात त्याच्यावरचं वजन याच्यापेक्षा जास्त सहन केलं गेलं. कारण या वह्यांचा भार काही प्रमाणात तरी त्रिकोणीपेक्षा तरी काही प्रमाणात जास्त प्रमाणात या वह्याचं वजन त्यानं याच्यामध्ये विभागल्या गेलं. काय गेलं, विभागल्या गेलं. त्याच्यापेक्षा थोडस जास्त. म्हणून तुम्हाला बऱ्याच ठिकाणचे पिलर चौकोनी दिसतात बरोबर आहे. पण चौकोनी जर पिलर ज्या ठिकाणी 5 समजा पिलर जर काम करत असतील, किती पिलर, 5. आणि तुला सांगतो तुम्हाला, कारण तुम्हाला चौकोनी पिलर दिसतात, त्रिकोणी दिसत नाही, विषय बंद झाला बरोबर आहे. पण चौकोनी दिसतात आणि गोल सुद्धा दिसतात बरोबर आहे. पण आता तुम्ही म्हणा तर चौकोनी तर दिसतात, मग ते त्या लोकांनी गोल का बरं नाही बनवले, हा प्रश्न तुमच्या मनात येणं साहजिक आहे बरोबर आहे. की चौकोनी तर असतात बा, मग तुम्ही तर सांगू लागले चौकोनीवर तर भार कमी असतो. बघा त्याच्या मागचं कारण. चौकोनीवरही याचं भाराचं वजन त्यामध्ये विभागल्या त्रिकोणीपेक्षा व्यवस्थित विभागल्या जात, म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त जाते. पण गोल मध्ये सगळ्यात जास्त विभागल्या जाते. म्हणून सहसा कोणताही जो असतो पिलर किंवा खांब तो कसा असतो, गोल. मग आता जर ज्या ठिकाणी समजा आता गोल बनवणं मिस्त्री लोकांना सोपं आहे, इंजिनियर लोकांना सोपं आहे का, चौकोनी बनवणं सोपं आहे. चौकोनी बनवणं सोपं आहे बरोबर आहे. चौकोनी बनवणं सोपं आहे ना. असा गोल बनवणं किती वेळ लागते याला, गोल बनवायला वेळ लागतो. म्हणून
ज्या ठिकाणी लक्षात घ्या वजन सारखंच वजन, पण तिथं जर या गोलचे जर 2 खांब जर काम करत असेल, किती खांब? 2. या चौकोनीचे किती बनवा लागतात? 5. चौकोनीचे किती बनवा लागतात? त्याचा प्रपोर्शन आहे ठरलेलं, त्याचा एक रेशो ठरलेला आहे, त्याचं एक प्रमाण ठरलेलं आहे. ज्या ठिकाणी म्हणजे आकारमान सारखंच आहे, क्षेत्रफळ सारखंच आहे, पण फरक कुठं पडला? खांबाच्या संख्येमध्ये. कशा संख्येमध्ये? खांबाच्या संख्येमध्ये. म्हणजे भार तेवढाच, भार 100 किलो भार, पण गोल खांब जर असेल तर त्याच्यात खांब किती लागतील? 2. किती लागतील? एक अंदाज घेतला आपण. पण 100 किलो वजन उचलण्यासाठी चौकोनी करायचे असेल तर किती करावं लागेल? 5. म्हणून आज आपण चौकोनी, आम्ही इंजिनियर लोक, मिस्त्री लोक 5 खांब म्हणजे चौकोनी करतात, पण किती करतात? 5. ते जर त्यांनी गोल केले असते तर किती लागले असते? आलं तुमच्या लक्षात की गोल का बरं करतात आणि चौकोनी का बरं करतात? चौकोनी जर केले तर खांब जास्त करावे लागतात, गोल जर केले, समजलं? हे कशावर अवलंबून आहे? याचं सगळ्याच हे जे आहे हे क्षेत्रफळावर अवलंबून आहे. कशावर अवलंबून आहे? क्षेत्रफळावर अवलंबून. सगळ्यात याचं क्षेत्रफळ आणि घनफळ सारखं आहे. घनफळ आणि क्षेत्रफळ, आपल्या क्षेत्रफळामधला फरक सांगा. दोघांना विषयाला गणिताचा म्हणून म्हणतो. क्षेत्रफळ आणि घनफळ नाव ऐकलं तुम्ही? एखाद्या टाक्यामध्ये पाणी किती बसेल? एखाद्या टाक्यामध्ये पाणी किती बसेल याचा कधी अंदाज घेतला का? किंवा मिस्त्री लोक त्याचा अंदाज कसा घेतात? तुमच्या घे टाकी, ही टाकी किती लिटरची आहे सांगा? 500 लिटर, बरोबर? म्हणजे त्याच्यामध्ये किती लिटर पाणी बसते? 500 लिटर ही त्याची धारकता झाली, म्हणजे त्याच्यात 500 लिटर पाणी बसते. घनफळ म्हणजे घनफळ म्हणजे त्यानं व्यापलेली जागा. घनफळ म्हणजे काय? त्यानं व्यापलेली जागा. म्हणजे यानं अवकाशातली जागा घेतली, बरोबर आहे? याला जर तुम्ही बंद केलं त्याचा डबा तयार होईल. दोन्हीकडून जर बंद केलं काय तयार होईल? याचा एक डबा तयार होईल. यानं जागा घेतली ना. यामध्ये किती प्रमाणात एखादं धान्य किंवा एखादा द्रव पदार्थ किती बसते ते म्हणजे त्याचं घनफळ मोजणं. काय आहे त्याचं? घनफळ मोजणं. क्षेत्रफळ म्हणजे हे सपाट पृष्ठभागाचं क्षेत्रफळ असतं. अशा सपाट पृष्ठभागाचं क्षेत्रफळ, त्याच्यात साहित्य किती बसते किंवा द्रव पदार्थ किती बसतो किंवा एखादं धान्य किती बसते याचा अंदाज लावता येते का आपल्याला? नाही. घनफळ म्हणजे त्यानं व्यापलेली जागा. सोप्या भाषेत घनफळ म्हणजे त्यानं व्यापलेली जागा आणि क्षेत्रफळ म्हणजे फक्त यामध्ये फक्त लांबी आणि रुंदीच मोजल्या जाते. काय मोजल्या जाते? क्षेत्रफळामध्ये. मग आता याचं जर मोजायचं असेल तर याचं काय लक्षात घ्यायला तुम्हाला? लांबी, रुंदी आणि उंची. अजून काय वाढते? घनफळामध्ये उंची वाढते. घनफळामध्ये काय वाढते? उंची वाढते. क्षेत्रफळामध्ये उंची असते का? क्षेत्रफळामध्ये उंची नसते. चला, याच्या ओघानं घनफळाने क्षेत्रफळ तुम्हाला सांगितलं. आता येत कोणत्या आकाराचा कागद सर्वात जास्त वजन उचलू शकतो? गोल आकाराचा. हा पहिला प्रश्न होता. तुम्हाला प्रश्न प्रयोग लिहिल्यानंतर खाली प्रश्न लिहायचे, त्याच्याखाली त्याचं उत्तर सुद्धा लिहायचं आहे. काय लिहायचं? पूर्ण वाक्याचं उत्तर. गोल आकाराचा कागदी खांब सर्वात जास्त वजन उचलू. दुसरा, आपल्या घराला त्रिकोणी आकाराचे कॉलम नसून चौकोनी आकाराचे कॉलम का असतात? त्रिकोणी असतात का? त्याचं उत्तर साधं सिंपल आहे. काय? कारण त्रिकोणीपेक्षा चौकोनी खांबावर वजन जास्त सांभाळल्या जाते. त्रिकोणीपेक्षा आम्ही काय म्हटलं? म्हणा बरं, सांग बेटा. खांबावर वजन जास्त सांभाळल्या जाते किंवा तोलल्या. समजलं? मोठमोठ्या आकाराच्या उड्डाण पुलाला वर्तुळाकार खांब का असतात? मोठमोठे जे पुलं असतात, आता उड्डाण पुल आहेत आपले, अमरावतीला गेले, अकोल्याला गेले, तुम्हाला उड्डाण पुलं दिसतात. तिथं जास्तीत जास्त हे खांब कसे असतात? गोल. का असतात सांगा बरं? आताच बघत ना आपण प्रयोगावरून सांगा बरं. कारण ते त्रिकोणी. त्याच्यात एक वाक्य टाकायचं उत्तरामध्ये बघा.
त्याच्या उत्तरामध्ये, म्हणजे त्याचं पुढचं जास्त स्पष्ट करण्याची गरज नाही. कारण त्रिकोणी आणि चौकोनी खांबापेक्षा गोलाकार खांब